पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू, न्याय मिळवण्यापेक्षा या दोन्ही प्रकरणाचा राजकीय सोयीसाठी वापर होतोय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। भाजपचे सुरेश धस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड संतोष देशमुखांच्या न्यायासाठी एकाच मंचावर दिसले। मात्र सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उभे ठाकलेत। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी काढण्यात आलेला मोर्चा नाशिकमध्ये स्थगित झाला। मात्र हा मोर्चा स्थगित होण्यापूर्वी सुरेश धस यांनी केलेल्या विनवणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला। जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांना माफ करण्याची मागणी कशी करू शकतात असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला। तर नसतं शहाणपण शिकवू नका अशा शब्दात सुरेश धस यांनी आव्हाडांवर पलटवार केला। ते असं कसं म्हणू शकतात की जाऊ द्या, माफ करा माफ करा, अरे वा, हे म्हणजे साधू संतांची औलाद आहे। माफ करा, खुन्याला माफ करा। त्या पोटच्या गोळगाय गेला त्या बाईच्या सेकंड इयरला म्हणजे लॉ करत असलेला विद्यार्थी हातातनं जातो आणि आपण खुशाल बोलायचं माफ करून टाकावं। अरे वा, माफ करा। तुमच्या घरातला कोण मेला तर असं खुनात माफ करा म्हणजे? मला दलितांच्या बाबतीतला कनवाळा वगैरे दाखवण्याची काही गरज जितेंद्र आव्हाडांकडून नाही आणि संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरलाय। तर जितेंद्र आव्हाड साहेब, अक्षय शिंदे आरोपी, त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखलाप। मी हरिभक्त पारायण नाही, परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं। जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फोकटचं शहाणपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत। आव्हाडांना प्रत्युत्तर देताना सुरेश धस यांनी व्हायरल व्हिडिओवरही स्पष्टीकरण दिलं। गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे रवी भाऊ। त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर 156.3चा रस्ता तुम्हाला मोकळा आहे बरं का, त्याचा वापर तुम्ही करू शकता, परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। आणि जे काही मला वाटतं आता ॲडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं। सुरेश धस यांनी कितीही स्पष्टीकरण देऊ देत त्यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत अनेक राजकीय नेते त्यांच्यावर तुटून पडलेत। असं आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा जे अक्षरशः जो इतका दुर्दैवी मृत्यू म्हणजे निर्घृण हत्याच म्हणायला हवी त्याला, आणि त्यात जे अधिकारी दोषी आहेत नुसतं सस्पेन्शन करून चालणार नाही, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो दाखल करायला हवा ही जी कुटुंबाची मागणी आहे त्याला माझं पूर्ण समर्थन आहे। ते देशमुख असतील, ते सूर्यवंशी असतील किंवा पुढे जे आहे मला वाटतं दातूर उस्मानाबाद सोट नावाचे, ह्या सगळ्या हत्यांकडे आपण सारख्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि त्याला जे कोणी जबाबदार असतील त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे। एकीकडे बीडमध्ये एक भूमिका घ्यायची आणि सूर्यवंशी नावाच्या दलित व्यक्तीचा खून झाल्यानंतर दुसरी भूमिका घ्यायची, याला दुपट्टीपणाच आहे। एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो, त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते, आणि दुसरीकडे मात्र बीडमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते। हे बरोबर नाही। सुरेश धस यांच्या भूमिकेवर सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला। 2 महिन्यानंतर तुम्ही बोलताय की पोलिसांना माफ करा, मोठ्या मनाने माफ करा। तुमच्या घरचा व्यक्ती जर तुम्ही गमावला असता, तुमच्या घरच्या व्यक्तीचा जर तुम्ही कोणी खून केला असता
तर तुम्ही त्यांना माफ केली असते का? किंवा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तुम्ही माफ करता का? तेही मोठ्या मनाने करणार का? मला ते निलंबित मान्य नाही. मला निलंबित मान्य नाही आणि मला त्यांच्यावरती गुन्हे दाखल, मनुस्वादाचा गुन्हे दाखल करावा, जे गुन्हेगारी आहेत त्यांच्यावर. ज्या प्रकरणावरून हे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण काय आहे तेही पाहूया. 10 डिसेंबर 2024 ला परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. 11 डिसेंबर 2024 ला परभणी बंदची हाक देण्यात आली, ज्यामध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या, पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि आंदोलक ताब्यात घेण्यात आले. 14 डिसेंबर 2024 ला सोमनाथ सूर्यवंशींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. 15 डिसेंबर 2024 ला न्यायालयीन कोठडीत असताना सूर्यवंशींना हृदयविकाराचा झटका आला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांनी आरोप केला. त्यानंतर आंबेडकरी संघटना आणि राजकीय नेत्यांकडून पोलिसांवर आरोप करण्यात आले. 9 फेब्रुवारी 2025 ला सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर 2 महिन्यांनी 4 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस दररोज वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि बीड पोलिसांवर आरोपांची फायरिंग करतात. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या अनेक मोर्चात सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड एकत्र सहभागी झाले. मात्र सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सुरेश धस यांना व्हिलन ठरवलं जाताना दिसतंय. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण, आपापल्या राजकीय सोयीसाठी या दोन्ही घटनांचा वापर होतोय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. परभणीहून पंकज क्षीरसागरसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.